पण तुम्हालाही असा अंदाज आला होता चिक्कीची पिशवी त्यांनी उचलली होती का? 35 किलो चिक्की होती. 35 पाकिट चिक्की होती, 35 किलो नव्हती. पण ती त्याने उचलली होती. हो, म्हणजे त्याला असं तोच आला असं काही नव्हतं. आम्ही जिथे गाडी लावत होतो तिथे पार्किंग नव्हती, म्हणून निनाद मला म्हणाला की ती एकटी कशी जाईल, मागे जावं लागेल, पुरोहित म्हणून आहेत त्यांच्याकडनं मी चिक्की घेतलेली, तर तू तिच्यासोबत जा, म्हणजे कोणतरी आणायला बरं पडेल. तेव्हा आम्ही दोघंच गेलेलो त्या दुकानात, मी चिक्की घेऊन आलेलो. उचलली होती कोणी पिशवी? महत्वाचा मुद्दा तो आहे. उचललेली तेव्हापासून दाक्षिण्य त्यांनी उचललेली. तेव्हापासून पिशव्या ज्या उचलायला लागला ते आजपर्यंत. हो, काय एका पिशवी चिक्कीची नाही उचलावी लागत. नाही, मला काय म्हणायचंय, ज्यांची लग्न ठरायची आहेत त्यांना जर कळलं ना तर प्रत्येक जण दुकानाच्या बाहेर उभे राहतील आणि मुलींनी चिक्की विकत घेतली की उचल पिशवी. काय म्हणजे प्रेमाचा मार्ग बघा कसा सुरू झाला. आणि मग पुढे काय झालं बरं? या सगळ्या 35 चिक्क्यांच्या पाकिटामध्ये त्यांना एकतरी पाकिट दिलं होतं की नाही? त्यांना असं वेगळं नव्हतं दिलं, पण मी बसमध्ये सगळ्यांसाठी एक पाकिट घेतलेलं, ते आम्ही सगळ्यांनी शेअर करून खाल्लेलं. वेगळं नाही घेतलेलं, तर मी ओळखत नव्हती ना वेगळं कसं. पिशवी उचलताना ओळखत होता. पिशवी उचलताना ओळख होती. तुम्ही नाही घेतली चिक्की कोणासाठी तेव्हा? नाही, घरच्यांसाठी घेतली होती. खरंच घेतली होती? हो, घरच्यांसाठी. मला नाही वाटत घरच्यांच्या घेतली होती. बरं, पण मग शेवटी तुमचं कधी काय जमलं कसं? मग कधी कोणी पुढाकार असा नाही, दोघांना पण थोडस एक मोर देन अ फ्रेंडची फिलिंग होती. 2011 मध्ये आम्ही एकदा गिरगाव चौपाटीला गेलो होतो. परत एकदा? तिकडे काय भेळ उचलली? नाही, इथे काय उचललं नाही ना. मग तेव्हा मी हिला म्हटलं की आता 2 वर्ष झाली आपण फ्रेंड्स आहोत, तर पण भेळ तर खाल्ली असेल किंवा काही पिझ्झा खाल्ला होता. पिझ्झा ती सुद्धा तुम्हाला ऑर्डर द्यायला पाठवली असेल? हो. काय वहिनी, खरं आहे ना? आता एक मुलगी बरोबर असल्यावर ऑब्व्हियसली तेच पुढे जाणार ना. असं म्हणून ज्या काही मुलांना कामाला लावतात ना ते तेव्हा गोड वाटतं, नंतर कळतं असं एक्सप्रेशन्स वरून. हा, मग काय झालं? मग काय नाही, मग मी त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती असं मला वाटतं, मग मी मठात गेलो होतो, स्वामींच्या मठात गेलो होतो. मग तेव्हा आम्ही म्हटलं की आता आपण एक रिलेशन मध्ये यायला काही हरकत नाही, पण ती म्हणाली की मला आधी घरी सांगायला पाहिजे. असं तुम्ही बोललात? हे किती वर्ष फिरल्यावर? आम्ही फिरलो कधीच, दोघंच फिरलो नाही. पण भेटणं तुमचं होणं चिक्कीच्या पिशवीनंतर स्वामींच्या मठात जाईपर्यंत 1-2 वर्ष तर गेली. त्या 2 वर्षात घरच्यांची आठवण नाही आली तुम्हाला? पण तेव्हा असं आम्ही दोघंच कुठे गेलो किंवा असं काही म्हणजे म्हणतात दोघंच कुठे फिरायला गेलो असं काही नाही. त्याच दिवशी पहिल्यांदा तेव्हाही आम्ही दोघंच गेलेलो असं नव्हतं, आम्ही गेलेलो सगळ्यांबरोबरच. मग त्याच्यानंतर ते मित्रांमध्ये पण थोडंसं ऑब्व्हियस होत होतं, म्हणून आम्ही जेव्हा बोलत थांबलेलो तेव्हा त्याने मला विचारलं. अच्छा, मग तुम्ही काय म्हणालात? घरच्यांना विचारल्याशिवाय? म्हणजे घरच्यांना विचारणं म्हणजे मला माझे आई बाबा तसे बऱ्यापैकी फ्रेंडली होते, त्यामुळे मला असं नव्हतं की ते अगदीच नकार देतील. पण देन टू माझी जी सवय असल्यामुळे की मम्मीला आधी एवढा मोठा डिसिजन मला मम्मीच्या कानावर घातला पाहिजे, म्हणून मी म्हटलेलं की आधी मी मम्मीच्या कानावर घालते, घरी सांगते. तुमच्या मनात ज्या काही भावना असतील, एखादी तक्रार असेल, काही सांगायचं असेल तर बिंदास बोलू शकता. आणि तुम्ही आज यांची वकिली करायची आहे, यांची बाजू घ्यायची. बोला, कोण सुरुवात करणार? आमच्या घरात काही कार्यक्रम असले, फंक्शन असला, ची साडी नेसण्यासाठी एवढी गडबड असते तिची ना, शेवटी आम्हाला तिला साडी नेसवावी लागते. काय हो, आता हा तुमचा विषय आहे, तुम्ही बघून घ्या, हो की नाही? आता साडी नेसवायचं मी तर नेसवू शकत नाही. बरोबर, त्यामुळे त्यांनीच शिकली पाहिजे आणि ती शिकेल असं मला वाटतं. लवकर माझे काही आरोप नाही तिच्यावर, ती समंजस आणि चांगली आहे, मन मिळावं आहे. हाच आरोप आहे. हा, मुलाकडे जरा तक्रार आहे, मुलगा जरा त्रास देतो. मुलगा? मग मात्र सुनबाई चांगली आहे. होय ना, मुलगाच प्रॉब्लेम करतो ना. द्या सासरे बॉनकडे द्या. माझी सुनबाई रुपाली मन मिळावं आहे, चांगली आहे, फक्त जेवणाकडे तिचं दुर्लक्ष होतंय, पोट भरून खात नाही, एवढी तक्रार आहे. स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. काय हो, बोला. हो, मी 4 घास जास्त चारीन, अजून चारीन नाही, स्वतः घेता. नाही, माझी मी जेवण कमी करेन आणि हिला 4 घास जास्त अजून खायला देईन. बोला. बोलतच नाही, फक्त घरात नवऱ्याशी गप्पा भरपूर असतात, बाकी कुणाशी बोलणं नाही, करणं नाही, काय नाही.
हीच तक्रार आहे. बोलायला पाहिजे. बोलायला पाहिजे. काय हो, काय म्हणणं आहे? काय नाही, सध्या ही नवीन आहे. आता अशी 7 महिने झालेत, त्यामुळे थोडे दिवस लागतात. एक दुसऱ्या घरात गेल्यानंतर थोडा फ्री व्हायला, माइंडने फ्री व्हायला, बोलायला वगैरे ती हळूहळू शिकून जाईल. आता तुम्हाला बोलते तेवढी पुरे. अजून कोण? माझी एकच तक्रार आहे वहिनींकडे. आधी आम्ही होतो, भाऊ आमच्याबरोबर भरपूर मस्ती करायचा. आता सध्या वहिनी सोडतच नाहीत भावाला. सोडायला पकडूनच कुठे ठेवलं सोडा. पण असं आम्ही मस्ती करतो तो येतोच कुठे. नाही ना, सध्या बिझनेसमुळे वगैरे यायला भेटत नाही, त्यामुळे. बिझनेसमुळे त्यांना वेळ नाही असं ते म्हणतात. असं नसतं. वहिनी थोडा तरी वेळ आमच्यासाठी भावाला देऊया की. देणार. अजून कोण बोलणार आहे? आईकडे द्या. आईचं काय म्हणणं आहे? तिचा स्वभाव पहिल्यापासून शांत आहे. पहिल्यापासूनच ती जास्त बोलत नाही. आणि जावयांबद्दल बोलत, जावई खूप छान मिळाले आम्हाला. होय ना, खूप चांगला आहे जावई. हो, भरपूर. व्हेरी गुड, छान. त्यांचं काय म्हणणं आहे? रुपाली जी आहे ना, आता आमच्या घरात जे पण काही कार्यक्रम होतात, फंक्शन होतात, पण त्याच्यामध्ये ती लवकर इन्व्हॉल्व होत नाही, म्हणजे येत नाही लवकर. ज्या टायमिंग जे आहे ते टायमात ती पोचत नाही, उशीर येते. आणि आली तरी उशीर आहे ना, ती लवकर जायला घाई करते, मग थांबत नाही. मग सगळ्यामध्ये मिक्स होणार ना, मग ते वेळ कमीच मिळतो. मग मिक्स व्हायला तिला सगळ्यामध्ये वेळ मिळतच नाही ना. मग सध्या नवीन आहे, त्यामुळे कसं सगळं ॲडजस्ट करून, घरातलं ॲडजस्ट करून, मग सगळ्यांना टाईम देणं, ते सगळं हँडल करणं. नवीन आहेत, अजून शिकते आहे. तिथून पुढे हळूहळू होऊन जाईल. त्यांना द्या. आम्हाला सर्वांचं एक नेहमी आमचे शेजारी असल्याकारणे आम्हाला त्यांचं चांगलं कोऑपरेट आहे. म्हणजे आम्हाला सगळ्या वेळेला वगैरे धावून येतात. तशी सुनबाई पण आता आहे. आम्ही कुठले प्रोग्राम, हळदी कुंकू म्हणा, बाकी कुठले, आता आजचा प्रोग्राम बघा, आता ह्याचा आहे, मकर संक्रांतीचा, सगळ्या ह्याला धावून येते ती. तसे पण एवढी अबोल आहे. बोललं पाहिजे. हा, म्हणजे कसं शेजाऱ्यांशी पण मिळून मिसळून. आता काय सासू तशा काय एकदम हे नाही. आमच्या सर्व पहिल्यापासून आम्ही 30 वर्ष एकत्र आहोत. त्या सर्व ह्याला येतातच. पण ह्या आता नवीन जनरेशनच्या आहेत, थोडंफार म्हणजे ऍडजस्ट यायला पाहिजे. हो, यायला पाहिजे. सगळ्या हे करा. प्रणित म्हणजे कसं, तसं मी म्हणत नाही, अजून पाठवत नाही म्हणून. त्याला पण त्यांचं दुकान असल्या कारणे त्यांना पण बरीच कामं असतात. वेळेत वेळ काढून यायला पाहिजे. हा, आणि मी प्रणित बरोबर थोडंसं भांडखोर, म्हणजे तसं नाही, मार्जिंग करत असते कुठल्या वस्तू घ्यायच्या वगैरे. तो तेवढे आपलं मार्जिंग देऊन देतो. पण तुम्ही भांडत असता म्हणजे? हो, म्हणजे त्याच्या मला एवढ्याच ह्याला दे बाबा वस्तू, ही ती वस्तू एवढ्या कळतच तुमच्याकडे बघून. आहेत ना, मग मार्जिंग करत असते. मग तो आपल्या ह्याच्या हे करून आम्हाला देतो, तसं काही राहत नाही वगैरे. हा, देतो. आता मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्यांचे आरोप आहेत की तुम्ही अबोल आहात, तुम्ही सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही, या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे नवीन असल्यामुळे जरासा ऍडजस्ट व्हायला वेळ लागतोच, पण मी प्रयत्न करेन. प्रयत्न करणार हळूहळू स्वतःमध्ये बदल करण्याचा. हो ना. आणि ते 4 घास कमी खाता, त्याचं काय म्हणणं आहे? सासरे बुवांचं म्हणणं आहे की जरा लक्ष द्यायला पाहिजे स्वतःकडे पण. नाही, देईन, नक्की देईन. देणार? नक्की, चालेल. या अभिनय करणार आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे. हा, एक चिठ्ठी घ्या. चित्रपटाचं नाव, त्याचा ते अभिनय करणार. ओठांची हालचाल करायची नाही आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हा, तुम्ही पण मदत करू शकता. मुन्नाभाई MBBS. मुन्नाभाई अभिनंदन. चला, हे बक्षीस मिळालं तुम्हाला. तुम्ही अशात ना दोघे घाबरलेले का दिसताय मला? तुमच्या समोर घाबरणार. आरची आणि परशाचं असं सैराट झालेलं दिसतं. तुम्ही कशाला गेले तिकडे? छत्री घ्यायला. माझ्या मित्राबरोबर गेलो छत्री घ्यायला. मी मग छत्री घेऊन आलो 1 तासाने बाहेर. 1 तास छत्री काय तारा शिवत होता की काय? काय लग्नाची तारीख? 27 एप्रिल. ती का पावसात नाही घेतली? घाई होती ना, आई तयार झाली, कुठे बोललो पटकन करून घे. परत नाराज, विचार नको बदलायला. त्याची आई तयार झाली, आम्ही 1 महिन्यात सगळं पटापट करून घेतलं सगळं. लगेच लग्न केलं. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, डरता है दिल, रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल, कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल. बस झालं. तोपर्यंत गेला पाऊस, गेला.